सिंपल असा छान असा एक ट्रेंडिंग हेअरकट आहे तो मी केलेला आहे. हाय एव्हरीवन. आणि इंट्रो तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. इतका छान सुंदर असा इंट्रो आहे व्हिडिओचा. आणि त्यानंतर हे काय मी सुरुवात दाखवते आहे व्हिडिओची. तर खरंच कितीही आपण छान राहायचं म्हणा किंवा कुठे जाण्यासाठी छान तयार होत असो, पण घरातली कामं ही आपल्या गृहिणींना म्हणा किंवा कोणत्याही लेडीजला, जॉब करणाऱ्यांना कोणालाही चुकत नसतात. त्यामुळे हे सगळं मावशी येणार नव्हत्या म्हणून ही कामं मला त्या दिवशी पडली खूप. आणि इथे ना थोडासा आरवीचा डान्सचा मूड होता म्हणून तिने थोडासा डान्स केला इथे. त्यानंतर ना आजचा दिवसभराचं प्लॅन असं होतं की हेअर वॉश करून घेऊ वगैरे. तर मेहंदी वगैरे मी इथे लावली होती आणि खूप दिवस झाले ना मी मेहंदीसुद्धा लावलेली नव्हती, कारण गोष्टीच अशा घडत होत्या आणि स्वतःसाठी काही करणं वगैरे, हा वेळ स्वतःला देणं, ह्या गोष्टी काही घडत नव्हत्या. म्हणजे ठरवूनसुद्धा ह्या गोष्टी मला करणं पण पटत नव्हतं किंवा माझ्याकडनं त्या होतही नव्हत्या. आज ना असं डोक्यात होतं की थोडीशी म्हटलं केसांची लेंथ चेंज करू आपण किंवा शॉर्ट करू असं. पण मग हेअरकट तर कोणता चांगला करणार. या आधीचा पण माझा हेअरकट खूप सुंदर होता, तुम्हाला बघून पण कळत असेल. नेमकं असं झालं की मी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि ब्लॅक ड्रेसवर मला लक्षात आलं नाही. आता शूट वगैरेचं असं काही डोक्यात नव्हतं. कॅमेरा ऑन केला आणि शूट सुरू झालं. इथे आरवीने ना शूट घेतलेला आहे. तर थोडंसं कॅमेरा थोडा हललेला आहे, तर तेवढं प्लीज थोडं समजून घ्या तुम्ही. आणि काय आहे, मला हेअरकट करण्याचं तर डोक्यात होतं, पण असं पण मन होत होतं की करू की नको. तर एवढं 2 ते 3 वर्षांनंतर मी हेअरकटचं डोक्यात घेतलं आहे. आणि त्यानंतरसुद्धा माझं मन असं होत होतं की नको, मी हेअरकट करायला नको, कारण एवढी चांगली लेंथ वाढली आहे. तसं म्हटलं तर माझं जे हेअरचं जे हे आहे ना, स्ट्रक्चर जे आहे ना ते छान आहे, हेल्दी आहे. पण साधारण सध्याच्या दिवसांमध्ये तर ते काय तेवढं पण हेल्दी नाही राहिलेलं. पण ठीक आहे, त्या मानाने बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि ना आज मी ही मेहंदी लावली होती. आता तयार होऊन मला जायचं आहे हेअरकटला आणि ह्या मेहंदीचा रिझल्ट खूप छान आहे. कधीतरी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तुमच्यापैकी पण कोणी जर वापरली असेल ही मेहंदी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच खूप छान ग्लो येतो केसांना आणि खरंच उपयुक्त आहे, नॅचरल आहे. मेहंदी कशी वापरायची याचासुद्धा एक व्हिडिओ छान असा बनवेन नेक्स्ट टाईम. आणि खरंच ह्या मेहंदीला मी 2 ते 3दा वापरलं आहे. खरंच रिझल्ट खूप छान आहेत. आणि 2 वर्षांनंतर बहुतेक मी ही गोष्ट ट्राय करते हेअरकट करण्याचं. अजूनही माझा डिसिजन काही फिक्स नाही आहे, पण बघू. काहीतरी आपल्याला कुठेतरी जायचं असतं, छान दिसायचं असतं. सो आपल्यालाही वाटतं की हेअरकट करू, हे करू, ते करू. संध्याकाळची वेळ स्वामींना दिवा वगैरे दिवाबत्ती केली. त्यानंतर आता बराच उशीर तर झालेला आहे मला हे सगळं करता करता. पण आल्यानंतर म्हटलं की खिचडी पण टाकू. अजून किचनमधलं बघा बऱ्याच गोष्टी पण आवरायच्या पडल्या आहे. पण त्याआधी म्हटलं की बाहेरचे कामं जे असतात ते वेळेत झाले पाहिजे. पण काय, वेळ तर निघून गेली आहे. पण ठीक आहे, तरी मी जास्तीत जास्त ट्राय करेल की बाहेर जाईल, पटापट सगळे कामं करून घेईल. आणि बघू हेअरकटचं काय आहे ते. तोपर्यंत जस्ट आयब्रो वगैरे तरी करून येते, पार्लरला जाऊन येते आणि मग पुढची जी काही तयारी असेल किंवा जर हेअरकट केला तर ते सुद्धा मी नेक्स्ट शेअर करते. हेअरकट करण्याचं खरं जे कारण आहे ना ते म्हणजे आम्हाला जायचं आहे एका लग्नासाठी. आणि त्याचीसुद्धा बॅगपॅकिंग वगैरे तयारी, बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे. लग्नासाठी जायचं म्हणून मी म्हटलं की थोडंसं काहीतरी लुक चेंज व्हावा, यासाठी मी हा हेअरकट करते आहे. आणि कोणता करायचं हे ह्या मिनटापर्यंत पण माझं ठरलेलं नव्हतं. तर त्या दादाला म्हटलं, नेहमीच दादाच करतो माझं कटिंग हा. तर दादाला म्हटलं तुला जे छान वाटेल, माझ्या फेसला जे छान सूट होईल ते मला हेअरकट करून दे. आणि आरूला इथे काही उत्साह तिचा थांबत नव्हता व्हिडिओ शूट करण्याचा. मी बोलले होते तिला की थोडासा व्हिडिओ शूट कर, पण आरूने खूप छान व्हिडिओ इथे घेतला. आणि दादाला पण इतकं छान वाटत होतं की आरू इतका सुंदर व्हिडिओ घेऊ शकते. आणि ही जी स्टेप आहे ना हेअरकट झाल्यानंतरची, ती मला खूप आवडते आणि खूप रिलॅक्स फील होतं ह्या स्टेपला. आणि ब्लड सर्क्युलेशन मला स्वतःला समजतं की खूप छान होतं आहे. हेअरकट जर कोणता केला हे तुम्हाला समजलं असेल ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो.
खरंच छान झाला होता हेअरकट. आणि ह्या ज्या फ्लिक्स असतात, हे जे काही स्टेप्स असतात, इतक्या सुंदर दिसतात ना त्या तेव्हा पार्लरमध्ये जेव्हा आपण असतो. 2 सेकंदांनी बघायला गेले ना तर नंतर बघा ना आरू कशी गुस्सा होती इथे. तर तिला मनवण्यासाठी मी इकडे कॅमेरामधून तिच्यासाठी काही करते आहे, पण माहिती नाही तिला अजून रील्स बनवायचे होते. इथे अगदी अफोर्डेबल असं इथे हेअरकट खूप छान होऊन जातो, म्हणून मी इथेच येते. कुठे येतो आम्ही दरवेळी हेअरकटला हे पण तुम्हाला आधीचे काही व्लॉग बघून कळलंच असेल की जिथे मी आरूचं सुद्धा हेअरकट केलं आहे, आणि तो माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो. आम्ही गेलो होतो, मी आणि आरू आम्ही दोघी गेलो होतो. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जो आरूचा हेअरकट होता, आणि तो खूप मोठा टास्क असतो माझ्यासाठी आणि ऑफकोर्स तिच्यासाठी सुद्धा. तर आज गेलो होतो आम्ही माझ्या हेअरकटसाठी. तर सिम्पल असा छान असा एक ट्रेंडिंग हेअरकट आहे, तो मी केलेला आहे. कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगा. बहुतेक ना ग्रे ब्लॅक जो हा ड्रेस मी घातला आहे तर त्याच्यावर तो एवढा उठून दिसत नाही आहे बिकॉज ऑफ ब्लॅक हेअर आणि त्याला काही ऑप्शन नसतो. पण कुर्ता ॲक्च्युली दुसरा हवा होता, पण आता आहे त्या कुर्तावर मी तुम्हाला जो घातलेला होता म्हणजे त्या कुर्तावरच हे शूट घेतले मी तुमच्यासमोर. आणि केस छान झाले, बघू शकता तुम्ही, एकदम बाउन्सी सुंदर एकदम. तर हा हेअरकट इतका सुंदर झाला आहे, मला तो खूप आवडला आहे. आता माहीत नाही जोपर्यंत असा बाउन्स असतो ह्या केसांना आणि जोपर्यंत ही जी सेटिंग केलेली असते तर तोपर्यंत ह्या सेटिंगमध्ये खूप छान वाटतं हे सगळं. पण माहीत नाही आता नंतर जेव्हा आपण कोंब करणार, आणि 10 वेळेस कोंब हा होतच असतो. मी तर दिवसातनं 3-4 वेळेस कोंब करतच असते, नाही तर मग केसवर पॅक करून ठेवते. पण काय असतं, कोंब केलं की मला फ्रेश वाटतं आणि कोंब केल्याशिवाय काही माझा दिवस जाऊ शकत नाही. तर हेअरकट तर खूप छान झाला आहे, दिसतो पण खूप सुंदर आहे, जे की तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये वगैरे सुद्धा पाहिलं आहे. छान वाटतं. आणि कुठे जायचं असं जर असेल तर खूप गोष्टींपासून पुन्हा आपल्याला सुरुवात करायची असते. तरी ह्यावेळेस काही असं काही फार शॉपिंग वगैरे केलेली नाही आहे. आणि आम्हाला कुठे जायचं आहे तर आम्हाला जायचं आहे एका लग्नाला. तसं म्हटलं तर ते जवळचंच आहे, तर लग्नाला जायचं आहे. आणि फारशी अशी काही शॉपिंग वगैरे नाही आहे, पण रेग्युलर जे काय आहे ते. आणि ठीक आहे, तर तिकडे पण थोडंसं काही एन्जॉय करायचं आहे, तर म्हटलं थोडंसं असं काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेल. हेअरकट हा झालेला आहे आणि हा हेअरकट मला स्वतःला खूप 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 आवडला. आणि साधारण 2 वर्ष होऊन गेले असतील, 2 काय जास्त पण झाले असतील, 3 वर्ष झालेले असतील मी कुठल्याही प्रकारचा हेअरकट वगैरे केलेला नाही. आणि याआधी माझे हेअर्स खूप लाँग होते, जे की म्हणजे कमरेच्या पण खालीपर्यंत, गुडघ्यापर्यंत जी लेंथ असते ना तितके माझे आधीपासून केस होते. पण असं थोडे कट करत बिकॉज ऑफ मेंटेनन्स एवढा होत नाही. जेव्हा आरू छोटी होती तेव्हा माझ्याकडून बऱ्याच वेळेस केसांना मेंटेन करता येत नव्हतं वगैरे अशी कारणं होते. त्यामुळे म्हणजे कसं असतं ना, आपल्याला पण थोडंसं काहीतरी स्टाईल चेंज करावी वगैरे असं वाटत असतं की जेणेकरून थोडासा फेसचा लुक चेंज होईल. त्यामुळे करत असतो आपण ह्या गोष्टी. आणि कारणाशिवाय माझ्याकडून खरंच नाही होत ह्या गोष्टी, की असं नाही की 2-3 महिने झाले आणि मग काहीतरी चेंज म्हणून आपण करू वगैरे, तर असं नाही होत. लग्न, कार्य, सण, समारंभ अशा काही जेव्हा गोष्टी असतात ना आपल्यासमोर, तेव्हाच ह्या गोष्टी माझ्याकडून होत असतात. आणि सो मी हा हेअरकट केला आहे आणि आवडला का हे पण सांगा. आणि कोणता असेल हे तुम्ही सांगू शकत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला, कारण तो तुमच्या आवडण्यावर डिपेंड करतो. म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला अजून की तो कोणता हेअरकट आहे, पण छान दिसतोय तो, कारण माझे केस थोडे हेल्दी आहेत त्यामुळे तो छान दिसतोय. बॅकपॅकिंग वगैरे बऱ्याच गोष्टी असतात आणि एका दिवसामध्ये हे सगळं मला करायचं आहे मॅनेज. जे म्हणजे माहीत नाही, आधी प्लॅनिंग नव्हतं ह्या गोष्टींचं, आता वेळेवर ठरलं आहे. त्यामुळे एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये मला ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या आहे. तर ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि असे छान छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि याआधीसुद्धा एक घरामध्ये तुम्ही जर फर्निचर करत आहात तर
असा एक व्हिडिओ आहे माझा, फर्निचर करताय घरामध्ये, तर त्या व्हिडिओला म्हणजे खरंच नवीन चॅनल असून पण खरंच भरभरून तुम्ही सपोर्ट केला आणि तो व्हिडिओ माझा भरपूर चालतो आहे, खूप छान प्ले होतो आहे तो व्हिडिओ. तर नक्की त्या गोष्टीसाठी सपोर्ट कराल आणि हाही व्हिडिओ भरपूर जण तुम्ही बघाल अशी मी आशा करते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलवरचे तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.